नमस्कार. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल तर लागलेत, पण खरा खेळ तर आता सुरू झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे बघा ना, बहुमत एका पक्षाकडे आहे, पण महापौर पदाची चावी दुसऱ्याच कोणाच्या तरी हातात असू शकते. आता हे कसं शक्य आहे? चला, आज आपण मुंबईच्या महापौर पदाचं हेच गूढ उकळणार आहोत. म्हणजे बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलंय. सगळं क्लिअर आहे, बरोबर. पण तरीही महापौर पदाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाहीये. निकाल लागून इतके दिवस झाले, पण मुंबईची महापौर पदाची खुर्ची अजूनही रिकामीच आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की इतकं स्पष्ट बहुमत असतानाही महापौर पदाची खुर्ची रिकामी का? याच्यामागे नक्की काय राजकारण आहे? पण थांबा, याचं उत्तर कोणत्याही राजकीय खेळीत नाहीये. ते दडलंय एका अनपेक्षित कायदेशीर प्रक्रियेत. आणि ते उत्तर आहे आरक्षण सोडत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. एक लॉटरी, अक्षरशः एक लॉटरी ठरवणार आहे की मुंबईचा पुढचा महापौर कोण असेल. आणि गंमत म्हणजे जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही पक्ष आपला उमेदवार सुद्धा जाहीर करू शकत नाही. पण आता प्रश्न येतो की ही आरक्षण सोडत म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही नगरविकास विभागाने तयार केलेली एक लॉटरी सिस्टीम आहे. या लॉटरीतूनच हे ठरवलं जातं की महापौरपद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय की महिला यापैकी कोणत्या सामाजिक गटासाठी राखीव असणार आहे. आता ही प्रक्रिया दिसते तितकी काही गुंतागुंतीची नाहीये. कसं काम करतं हे सगळं? तर बघा, सगळ्यात आधी नगरविकास विभाग एक नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना काढतो. त्यानंतर पात्र प्रवर्गांची एक लिस्ट बनवली जाते. यानंतर सगळ्यांसमोर जाहीरपणे लॉटरी काढली जाते. एकदा का प्रवर्ग ठरला की त्याची अधिकृत घोषणा होते. आणि हे सगळं झाल्यावरच BMC महापौर निवडीसाठी विशेष बैठक बोलावू शकते. पण एक मिनिट, आपल्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की शहराचा नेता ठरवण्यासाठी अशा लॉटरीची गरजच काय आहे, बरोबर? तर याचं मूळ किंवा याचं उत्तर थेट आपल्या संविधानात मिळतं. ही जी काही सिस्टीम आहे ना, ती 74व्या घटनादुरुस्तीमधून आलेली आहे. याच घटनादुरुस्तीने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे आपल्या महानगरपालिकांना एक घटनात्मक दर्जा दिला. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच दुरुस्तीने महापौर पदासारख्या पदांवर आरक्षण अनिवार्य केलं. ठीक आहे, आरक्षण अनिवार्य आहे, पण लॉटरीच का? इतरही मार्ग असू शकले असते नाही का? तर त्याची काही महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे सगळी प्रक्रिया निष्पक्ष म्हणजे फेर राहते. दुसरं म्हणजे राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी आरक्षणात काही ढवळाढवळ करू शकत नाहीत, त्याला आळा बसतो. आणि तिसरं म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक गटांना ठराविक काळाने प्रतिनिधित्वाची एक खात्रीशीर संधी मिळते. सगळ्यांना चान्स मिळतो. आणि हो, हे आरक्षण काही असं हवेत किंवा मनाने ठरवलं जात नाही. यामागे एक पक्कं अधिकृत गणित आहे. म्हणजे कसं, तर राज्याच्या एकूण शहरी लोकसंख्येत ज्या समाजाची जेवढी टक्केवारी आहे त्याच प्रमाणात आरक्षण देण्याचे एक ठरलेलं सूत्र वापरलं जातं. सगळं कॅल्क्युलेटेड आहे. चला, आता या कायदेशीर प्रक्रियेमुळे सध्याच्या निवडणुकीत एक अत्यंत रंजक आणि खरं सांगायचं तर एक अनपेक्षित राजकीय डाव कसा तयार झाला आहे ते पाहूया. इथून पुढे खरी मजा आहे. परिस्थिती आता अशी येऊन ठेपली आहे की निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता फक्त आणि फक्त एका लॉटरीच्या सोडतीवर अवलंबून आहे. विचार करा, एका सोडतीमुळे सगळी राजकीय समीकरणं उलटीपालटी होऊ शकतात. आणि या सगळ्या समीकरणात एक आकडा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे 2. फक्त 2. आणि हाच आकडा मुंबईच्या महापौर पदाचं भविष्य ठरू शकतो. आता 2चा आकडा कुठून आला? तर हा आकडा आहे अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 2 जागांचा. आणि इथंच खरा ट्विस्ट आहे. बघा, महायुतीकडे ST प्रवर्गातून निवडून आलेला एकही नगरसेवक नाहीये, 0. आणि ठाकरे गटाने ह्याच दोन्ही जागा जिंकल्या आहेत. आता यामागचं गणित अगदी सरळ आहे. तुम्हीच विचार करा, जर लॉटरीमध्ये महापौरपद ST प्रवर्गासाठी राखीव निघालं तर काय होईल? बहुमत असून सुद्धा महायुती काहीच करू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे त्या प्रवर्गाचा उमेदवारच नाही. आणि दुसऱ्या बाजूला बहुमत नसतानाही ठाकरे गटाचा महापौर बसण्याचा मार्ग अगदी मोकळा होईल. कमाल आहे ना? पण थांबा, या नियमांबद्दल ना एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये, आणि तो दूर करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर सगळं कन्फ्युजन होईल. बऱ्याच जणांना असं वाटतं की महापौर पदाचा उमेदवार हा राखीव प्रभागातूनच निवडून आलेला असावा लागतो, पण खरं तर तसं अजिबात नाही. नियम काय सांगतो की राखीव प्रवर्गातला एखादा उमेदवार, समजा SC किंवा ST, जर खुल्या म्हणजे जनरल वॉर्डमधून जिंकून आला असेल तरी तो महापौर पदासाठी 100% पात्र असतो.
आणि हे मी माझ्या मनाने सांगत नाहीये, हा काही तोंडी नियम नाही. 6 फेब्रुवारी 2007च्या शासन अध्यादेशात हे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. अट फक्त एकच आहे, उमेदवाराकडे त्याच्या जातीचं व्हॅलिड सर्टिफिकेट म्हणजे वैध प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, बस. तर मुंबईतील ही जी काही संपूर्ण परिस्थिती आहे ती आपल्याला एका मोठ्या आणि खूप मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते. तो प्रश्न म्हणजे लोकशाहीत नेमकं काय जास्त महत्त्वाचं आहे? बहुमताचा आदर करणं की सगळ्यांना समान संधी म्हणजे प्रतिनिधित्व देणं? म्हणजे शहराचं नेतृत्व हे निव्वळ बहुमताच्या आकड्यांवर ठरवलं जावं की आरक्षणाद्वारे जे सामाजिक प्रतिनिधित्व मिळतं त्यावर ठरवलं जावं? खरं तर हा एक असा प्रश्न आहे ज्याचं इतकं सोपं उत्तर नाही. मुंबईच्या महापौरपदाच्या निमित्ताने लोकशाहीची ही 2 महत्त्वाची तत्वं, बहुमत आणि प्रतिनिधित्व, यांच्यामध्ये नेमकं संतुलन कसं साधायचं हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा